नमस्कार. नवरात्री म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो 9 रात्रींचा जल्लोष. पण हा सण त्याही पलीकडे खूप काही आहे. आजच्या या विशेष भागात आपण या उत्साही सणामागे दडलेला खरा अर्थ आणि त्याची शक्ती जाणून घेणार आहोत. गरबा, उपवास आणि पूजा हे सगळं आपण दरवर्षी पाहतो, अनुभवतो. पण या सगळ्याच्या पलीकडे नवरात्रीचा मूळ उद्देश काय आहे? चला, या सणाचे वेगवेगळे पैलू उलगडून पाहूया, जिथे परंपरा, विज्ञान आणि अध्यात्म सगळं काही एकत्र येतं. ह्या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? तर सर्वात आधी नवरात्रीचा खरा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. मग तो का साजरा करतात, त्याची कारणं काय आहेत, भारतभर तो कसा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो, त्यातील रंग आणि परंपरा काय आहेत, आणि शेवटी या सगळ्यातून मिळणारं दैवी ऊर्जेचं सार काय आहे हे पाहूया. चला तर सुरुवात करूया अगदी मूळ प्रश्नापासून. नवरात्री या शब्दाचा आणि या व्रताचा नेमका आध्यात्मिक अर्थ काय आहे? तर बघा, नवरात्री म्हणजे केवळ 9 रात्रींचा उत्सव नाही. हा काळ आहे आपल्या आतली नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा जागृत करण्याचा. या काळात केले जाणारे उपवास आणि ध्यान हे फक्त शरीरासाठी नाही, तर मनाच्या शुद्धीकरणासाठी आणि आपली आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. पण हा सण नक्की का साजरा केला जातो? यामागे फक्त एकच नाही, तर पौराणिक, ऋतुमानानुसार आणि आध्यात्मिक अशी 3 मुख्य कारणं आहेत. चला, एक एक करून पाहूया. बरं, या सणाशी जोडलेली सगळ्यात प्रसिद्ध कथा आहे ती महिषासुराची. हा एक असा राक्षस होता ज्याला अजेयतेचं वरदान मिळालं होतं. म्हणजे कोणताही देव किंवा पुरुष त्याला मारू शकत नव्हता. त्याच्या दहशतीने अख्खी सृष्टी त्रस्त झाली होती आणि देवसुद्धा त्याला हरवू शकत नव्हते. आणि मग काय झालं? सर्व देवांनी आपली शक्ती एकत्र केली आणि त्यातून निर्माण झाली आदिशक्ती, देवी दुर्गा. देवीने महिषासुराशी तब्बल 9 रात्री, 1 नाही, 2 नाही, तर पूर्ण 9 रात्री घनघोर युद्ध केलं आणि 10व्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला त्याचा वध केला. हा विजय फक्त एका राक्षसाचा अंत नव्हता, तर तो होता असत्यावर सत्याचा विजय. एक असं प्रतीक जे कायम आपल्यासोबत राहील. आणि गंमत म्हणजे हे युद्ध केवळ एक घटना नव्हती. या युद्धाची प्रत्येक रात्र देवीच्या एका विशिष्ट रूपाला समर्पित आहे. शैलपुत्रीच्या शक्तीपासून ते सिद्धिदात्रीच्या सर्व सिद्धी देण्यापर्यंत देवीचं प्रत्येक रूप हे एका मानवी सद्गुणाचं प्रतीक आहे. म्हणजे धैर्य, संयम, शौर्य हे सगळं. पण नवरात्री फक्त पौराणिक कथेपुरती मर्यादित नाही. यामागे एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे. हा सण ऋतुबदलाच्या काळात येतो, जेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती थोडी कमी होते. म्हणूनच या काळात उपवास आणि सात्विक आहाराने शरीर शुद्ध केलं जातं, तर जप आणि ध्यानाने मनाला शांती मिळवून सकारात्मकता वाढवली जाते. आणि हेच तर आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. हा सण संपूर्ण भारतात साजरा होतो, पण प्रत्येक प्रदेशात त्याचं स्वरूप किती सुंदरपणे बदलतं हे पाहण्यासारखं आहे. या विविधतेचं सगळ्यात ऊर्जेने भरलेलं रूप दिसतं ते गुजरातमध्ये. इथली नवरात्री म्हणजे गरबा आणि दांडियाचा फेर. हजारो लोक एकत्र येऊन तालावर थिरकत देवीच्या शक्तीचा उत्सव साजरा करतात. काय अप्रतिम दृश्य असतं ते. आता जर पश्चिम बंगालमध्ये गेलो तर नवरात्रीचं रूपांतर होतं दुर्गापूजेच्या भव्य सोहळ्यात. तिथे कलात्मक पंडाल उभारले जातात, देवीच्या सुंदर मूर्ती बसवल्या जातात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे हा फक्त धार्मिक नाही, तर एक मोठा सामाजिक उत्सवच बनतो. उत्तर भारतात याच काळात रामायणाची कथा जिवंत होते. तिथे रामलीला सादर केली जाते आणि नवरात्रीच्या शेवटी रावणाच्या पुतळ्याचं दहन करून वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश दिला जातो. आणि दक्षिण भारतात या सणाला गोलू किंवा कोलू असं म्हणतात. इथे घराघरात बाहुल्या आणि मूर्तींची इतकी सुंदर आणि कलात्मक मांडणी केलेली असते की पाहता क्षणीच मन प्रसन्न होतं. यात पौराणिक कथांपासून ते सामाजिक विषयांपर्यंत सगळं काही मांडलेले असतं. म्हणजे बघा, इतकी विविधता असूनही काही परंपरा आणि प्रतीकं अशी आहेत जी संपूर्ण भारतात या उत्सवाला एका धाग्यात बांधून ठेवतात. आणि हो, हल्ली एक खूप छान परंपरा लोकप्रिय झाली आहे. ती म्हणजे प्रत्येक दिवशी एका विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची. गंमत म्हणजे या प्रत्येक रंगाचा एक खास अर्थसुद्धा आहे. जसं पिवळा रंग आनंदाचं प्रतीक आहे, तर लाल रंग शक्तीचं.
संपूर्ण भारतात काही विधी समान आहेत. गरबा दांडिया हे नृत्य स्त्री शक्तीचं प्रतीक आहे. उपवास शरीराला शुद्ध करतो. प्रसाद हा देवाचा आशीर्वाद मानून वाटला जातो. आणि महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांमध्ये केली जाणारी घटस्थापना हे तर विश्वाच्या निर्मितीचं प्रतीक मानलं जातं. तर मग या सगळ्या परंपरा, कथा आणि उत्सवांचा अंतिम सार काय आहे? आपल्याला यातून काय मिळतं? खरं तर नवरात्री म्हणजे आध्यात्मिक साधना, सांस्कृतिक एकता आणि दैवी स्त्री शक्तीच्या उत्सवाचा एक अतिशय सुंदर संगम आहे. हा सण आपल्याला एकत्र आणतो आणि आपल्या आतल्या शक्तीची ओळख करून देतो. आणि हाच विचार आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातो की आपण या 9 रात्रींमध्ये ज्या दैवी ऊर्जेचा म्हणजे धैर्य, प्रेम आणि शुद्धतेचा उत्सव साजरा करतो, त्या ऊर्जेला आपण आपल्या रोजच्या जीवनात वर्षभर कसं जागृत ठेवू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?